मिस्टर अँड मिसेस नेहा बी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे। माहिती नाही तुम्ही कसं हे कराल। तर काल आम्ही जारण मूवी रिलीज झालेला आहे, तो पाहण्यासाठी गेलेलो। गेटीला आम्ही तिकीट बुक केलेलं आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो। जात असताना 1चा शो होता, आम्हाला खूप लेट झालं आणि मध्येच पाऊस चालू झाला आणि आम्ही गेलो आणि पार्किंग केलं आणि 1:05 झाले, 1:10 झालेले 1चा शो होता। तर आम्हाला वाटलं खूप लेट झालं आहे। आम्ही खूप घाई करत आम्ही गेटी थिएटरला पोचलो। थिएटरला शोधत होतो, आम्हाला भेटत नव्हता जिकडे शो होता तिकडे। तर आम्ही तिकडे जे स्टॉलवाले आहेत त्यांना विचारलं आणि वरती कसेबसे गेलो। तर आम्ही आतमध्ये जाऊन बघितलं तर पूर्ण पॅसेज खाली होता, म्हणजे थिएटरचा खाली होतं आणि अंधार होता आणि AC फुल होता। तर आम्ही म्हटलं भूताचा पिक्चर आहे, तर आमच्याबरोबर काही प्रँक होतो आहे का, की चालू दुसरीकडे झाला आहे आणि आम्ही चुकीच्या ठिकाणी आलो आहोत। मी 2 मिनटासाठी एकदम घाबरलो थोडंसं भूताचा, आणि ट्रेलर बघूनच गेलेलो ना आम्ही। तर गेलो तर खालून आवाज आला, वॉचमॅन काका आलेले वरती आणि ते म्हणतात की शो कॅन्सल झालेला आहे। म्हटलं का? तर म्हणतायत की तुम्ही दोघांनीच बुक केलेलं आणि तुम्हाला रिफंड मिळेल, तुम्ही खाली जाऊन रिफंड घ्या। तर आम्ही म्हटलं ए भगवान, आम्ही एवढं धावत गेलेलो तो मूवी बघण्यासाठी आणि कॅन्सल। तर आम्ही काउंटरला गेलो, त्यांनी आम्हाला रिफंड दिला। आमचे जे आम्ही बुक माय शोमधनं तिकीट बुक केलेलं तर 335 रुपये झालेले दोघांचे, पण त्यांनी 35 रुपये न देता तिकीटचे 300 रुपये दिले, आम्हाला रिफंड दिला। कारण की ते म्हणतात की तुम्ही दोघांनीच बुक केलेलं आणि बाकी कोणच नाही, 8 जणं जरी असती तर त्यांनी शो चालवला असता। तर आम्ही म्हटलं ठीक आहे। तर आम्हाला तो मूवी बघायचाच होता, कारण की ट्रेलर एवढा चांगला दाखवत होते की आम्हाला तो बघायचाच होता। तर आम्ही त्याच दिवशी हार न मानता आम्ही गेटीवरनं निघालो आणि आम्ही पार्ल्याला शो बुक केला आणि तो 3 वाजता शो पाहिला। जारण हा मूवी आम्ही पाहिला, खूप मजा आली तिकडे। म्हणजे आहे भूताचा, पण एवढा भूताचा नाही आहे। पहिलं तर भीती वाटत होती की हां खरंच भूताचा आहे का, पण नाही, पण छान स्टोरी आहे, बघायला पाहिजे मराठी मूवी आणि सगळ्यांनीच थिएटरला जाऊन बघितलं पाहिजे। टीव्हीवर केव्हा लागेल याचा विचार न करता चांगलं ॲक्ट केलेलं आहे ॲक्ट्रेस लोकांनी, तर तुम्ही नक्की बघा। आणि तुमच्याबरोबर पण असं झालं